Hello, welcome to our today's session, Client-Side Scripting Language CSS. I am Shubham Rasal from DKT Yashwantrao Chauhan Polytechnic, Ichalkaranji. Let's move to the subject. So there is first topic, first unit is basics of JavaScript programming. So before going to learn JavaScript programming, the question arrives, what is JavaScript? म्हणजेच JavaScript हे काय आहे? बेसिकली जावास्क्रिप्ट हे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. म्हणजेच काय असतंय, कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या ठिकाणी रन होतात आणि इंटरनेट ब्राउझरवर रन होतात त्यावेळेला तो जो आपल्याला इंटरफेस दिसतो वेब ब्राउझरवरती तो असतो युजर इंटरफेस. तो असतो आपला क्लायंट साइड. म्हणजे क्लायंट साइड म्हणजे युजरला दिसतं ते. दोन लँग्वेज असतात, त्या दोन लँग्वेजमध्ये कम्युनिकेशन करून एक वेगळा इंटरफेस तयार करायचं काम स्क्रिप्टिंग लँग्वेज करतं. चला तर बघू मग जावास्क्रिप्ट काय करतं. सो आज आपण कव्हर करणार आहे फॉलोइंग टॉपिक्स. त्याच्यात आहे जावास्क्रिप्टचं ओव्हरव्ह्यू, की जावास्क्रिप्टमध्ये काय काय असणार आहे, जावास्क्रिप्टचे इसेन्शियल्स म्हणजे जावास्क्रिप्टसाठी रिक्वायरमेंट काय आहे किंवा काय काय रिक्वायरमेंट असतात. त्यानंतर मग जावास्क्रिप्ट का शिकायचं आणि जावास्क्रिप्ट का फेमस आहे आणि जावास्क्रिप्ट इम्प्लिमेंट कसं करायचं. इम्प्लिमेंट करताना आपल्याकडे असते डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे इम्प्लिमेंट करताना, तो आपण शिकूया. आता ओव्हरव्ह्यू म्हणजे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टमध्ये आपण शिकणार आहे बेसिक आणि फंडामेंटल्स. जावास्क्रिप्टमध्ये आता जावास्क्रिप्ट हे फ्रंट एंड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. फ्रंट एंड म्हणजे जे युजरला दिसतं ते, आणि जे युजरला दिसत नाही पण सिस्टीममध्ये असतं ते म्हणजे बॅकएंड. बॅकएंड म्हणजे डेटाबेस आणि जे बॅकएंडचे ऑर्डर जे असतात त्याला बोलतात बॅकएंड. त्यानंतर येतं सिंटॅक्स आणि फीचर्स. म्हणजे जावास्क्रिप्ट वापरताना कोणकोणत्या सिंटॅक्स असणार आणि त्याचं फीचर्स काय काय असणार हे आपण शिकणार आहोत. मग जावास्क्रिप्ट एवढं सगळं करतं, मग ह्याचा यूज काय असतो. तर मेन यूज ह्याचा आहे की एखादी वेबसाईट असेल ती स्टॅटिक असेल किंवा डायनॅमिक असेल. स्टॅटिक वेबसाईट म्हणजे काय प्रश्न आला आता. स्टॅटिक वेबसाईट म्हणजे जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन केली तर त्याच्यातला डेटा, त्याच्यातल्या जो कॉन्टेंट आहे तो हलत नाही किंवा ते मूव्ह होत नाही किंवा ते ग्रॅज्युअली बदलत नाही. पण तेच डायनॅमिकमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर डायनॅमिकमध्ये आपण ज्या वेळेला काही वेळेला स्क्रोल करू किंवा रिफ्रेश करेन त्यावेळेला वेबसाईटमध्ये वेब पेजमध्ये मुवमेंट आपल्याला कॅच होते. डायनॅमिक वेब पेज म्हटला तर तुम्ही एखाद्या वेळेला गुगलच्या तिथं तुम्ही साइन इन करत असाल किंवा साइन अप करत असाल, एखादा फॉर्म भरत असाल किंवा रजिस्ट्रेशन करत असाल तर त्याच्यावर तुम्ही किती वेळी थांबला तरी त्या वेब पेजमध्ये काही बदल होत नाही किंवा काही ॲनिमेशन किंवा काही होत नाही त्याच्यात बदल. पण तेच जर तुम्ही डायनॅमिक कम्पेअर केला, सगळ्यात सोपं आणि युजफुल उदाहरण म्हणजे फेसबुक. ज्यावेळी तुम्ही स्क्रोल करत जाल तसं तसं नवीन नवीन तुम्हाला पोस्ट दिसत जातात. म्हणजे तुमच्या त्या वेब पेजवरती डायनॅमिकली नवीन नवीन डेटा इन्सर्ट होत असतो आणि रिफ्रेश केला तर डेटा बदलत असतो. हा आहे स्टॅटिक वेबसाईट आणि डायनॅमिक वेबसाईट. मग स्टॅटिक वेबसाईटमध्ये त्याच्या फंक्शनॅलिटी वाढवून म्हणजे त्याला एन्हान्स करून त्याला एक युजर इंटरफेस चांगल्या प्रकारे देऊन ते इंटरॅक्टिव्ह कसं करता येईल हे फंक्शन जावास्क्रिप्ट प्रोव्हाइड करतं वेब पेजसाठी. त्यानंतर त्याचं पुढचं फंक्शन आहे क्लायंट साइड व्हॅलिडेशन. क्लायंट साइडचं व्हॅलिडेशनचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला फॉर्म भरत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉलेजचा फॉर्म असेल किंवा आपल्या स्कॉलरशिप वगैरे फॉर्म भरत असाल तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काही जिथं आपण डेटा फिल करणार तिथं लाल स्टार मार्क असतो, म्हणजे त्या टर्म मॅन्डेटरी असतात. ते व्हॅलिडेशन हे जावास्क्रिप्ट थ्रू केलं जातं. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही जो कंपल्सरी दिला स्टार मार्क आहे तो जर तुम्ही कॉलम किंवा तो जर तो डेटाचा ती जागा जर तुम्ही रिकामी ठेवली तर तुम्हाला खाली एक एरर किंवा एखादा पॉपअप येतो की जेणेकरून तुम्ही ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये किंवा ह्या कॉलममध्ये तुम्ही काही फिल केलेलं नाही, तुम्ही ते फिल करा आणि फिल केल्यानंतर मग ते तुमच्या पुढे प्रोसेसिंग होतं. आणि काही रन टाईमला पण होतात. म्हणजे एखाद्या वेळेला इन्सर्ट नेम असेल आणि जर तुम्ही तिथे अंक टाकले म्हणजे आकडे नंबर्स टाकले
तर ते तुम्हाला एरर देतं की यू आर नॉट गोइंग टू अलाउड एंटर नंबर्स इन द नेम टेक्स्ट और नेम फॉर्मॅट. हे अशा प्रकारचे जे व्हॅलिडेशन असतं, अशा प्रकारचे पॉपअप्स वगैरे येतात, एरर्स येतात किंवा बटन्स वगैरे ग्राफिकली ऍड करता येतात आपल्याला, ते जावास्क्रिप्टचा यूज करून आपल्याला करता येतं. पुढचा पार्ट येतो GUI व्हिज्युअल इफेक्ट्स. म्हणजे GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस व्हिज्युअल इफेक्ट्स. म्हणजे टेक्स्टसाठी ॲनिमेशन असेल किंवा एखाद्या वेब पेजवरती कोणता पॉपअप असेल किंवा एखादा एरर शो करायचा असेल, म्हणजे एक प्रकारे व्हिज्युअल इफेक्ट्स एखाद्या टेक्स्टसाठी किंवा एखाद्या बटनसाठी जर ॲड करायचे असतील तर ते जावास्क्रिप्टमधून ॲड करता येतात. आणि जर एक्स्ट्राच आपल्याला काही फंक्शनॅलिटी जावास्क्रिप्टच्या हव्या असतील, म्हणजे ॲडव्हान्स लेवलच्या किंवा प्रो लेवलच्या, तर थर्ड पार्टी जावास्क्रिप्टच्या लायब्ररीज पण आपल्याला अवेलेबल असतात. ते आपण पुढं शिकणार आहे. तर जावास्क्रिप्ट इसेन्शियल काय असतात, म्हणजे जावास्क्रिप्ट तुम्ही जर शिकणार असाल किंवा जर इम्प्लिमेंट करणार असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत की ते तुम्हाला माहीत असावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे HTML ही एक मार्कअप लँग्वेज आहे. HTMLचा लॉंग फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. मार्कअप लँग्वेज आणि HTML हे बेसिकली काय करतं, तर तुमच्या वेबपेजसाठी एक स्ट्रक्चर डिझाईन करतं की तुमची जी वेबपेज आहे किंवा जी तुमची वेबसाईट आहे ती कशी दिसणार, त्याचं फक्त बेस स्ट्रक्चर HTML थ्रू करता येतं. त्याला सपोर्टेड म्हणजे CSS. CSSचा लॉंग फॉर्म आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. म्हणजे ह्यातनं तुम्हाला डिझाईन पण करता येतं आणि तुमच्या जे वेब पेज आहे त्याच्यात कलरिंग थ्रू तुम्हाला ते इंटरॅक्टिव्ह किंवा इफेक्टिव्ह दिसतं. हे फीचर तुम्हाला CSS मध्ये अवेलेबल होतात. मग HTML आणि CSS वापरून तुम्ही एक स्टॅटिक वेबसाईट बनवू शकता, पण त्याच्यात कोणताही डायनॅमिक जे इफेक्ट असतील किंवा एक पॉपअप असतील ते तुम्हाला बनवता येत नाही. तेच तुमची वेबसाईट इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी, त्याचं डिझाईन चांगलं होण्यासाठी, ते चांगलं दिसण्यासाठी आणि युजरला ते यूज करताना चांगलं वाटण्यासाठी वेबपेजच्या काही फंक्शनॅलिटी एनहान्स कराव्या लागतात. एनहान्स म्हणजे तुमच्या वेबपेजमध्ये असे काही फंक्शन्स ॲड करावे लागतात की ते युजरला वापरताना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि वापरताना त्याला चांगलं फील पण झालं पाहिजे, जेणेकरून तुमची वेबसाईट जास्त लोक यूज करतील. मग तिथं आपल्याला जावास्क्रिप्ट यूज करावं लागतं. मग आता 2 लँग्वेजमध्ये इंटरप्रेट करून आपल्याला एखादं नवीन युजर इंटरफेस तयार करायचं काम JS करतं, म्हणजे जावास्क्रिप्ट करतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे HTML CSS ह्या 2 प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणा किंवा छोट्या लँग्वेज म्हणा, त्याच्यामध्ये इंटरप्रेट करणारं काम हे जावास्क्रिप्ट करतं. मग ह्या तिन्ही मिळून आपल्याला एक बेस्ट, एक चांगली, एक उठावदार वेबसाईट तयार करता येते. मग इसेन्शियल पार्ट्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ वेबसाईट, म्हणजे आता जे आपण HTML CSS आणि जावास्क्रिप्ट बघितलेलं आहे, तर त्याच्यात काय चालतं. पहिला HTML मध्ये काय चालतं की त्याचं एक वेबसाईटचं आपल्याला स्ट्रक्चर बनवता येतं. तर स्ट्रक्चर बनवताना तुम्हाला काही गोष्टी कंपल्सरी माहीत पाहिजे. त्याच्यात म्हणजे HTML जर तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला माहीत असेल की त्याच्यात टॅग्स यूज केले जातात. टॅग्स म्हणजे काय, एक प्रकारे जर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एखादी लाईन ऑफ कोड किंवा एखादी फंक्शन इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला सिंटॅक्स वापरला पाहिजे. विदाउट सिंटॅक्स तुम्हाला आउटपुट येत नाही. तसंच HTML मध्ये टॅग्स वापरले जातात की जेणेकरून त्या टॅग्समध्ये त्याचा तो डेटा इन्सर्ट केला तर आपल्याला डिझायर्ड आउटपुट येतं. तर टॅग्स लिहितात कसं, तर फॉर एक्झाम्पल हेड टॅग आहे, हेड टॅग. तसं हेड टॅग म्हणजे हेडमध्ये आपल्याला जे हवे असेल, की फॉर एक्झाम्पल माझी पहिली वेबसाईट असेल तर मी हेडमध्ये काय लिहिणार, माय फर्स्ट वेबसाईट. मग हा हेड झाला. मग टायटलमध्ये काय की तुम्ही कोणतीही वेबसाईट तयार केला, फर्स्ट वेबसाईट झाली हे तर हेडिंग आहे, तर मी पहिली वेबसाईटचं नाव दिले माय फर्स्ट डेमो, हा झाला त्याचा टायटल. आणि बॉडीमध्ये काय येणार, तर बॉडीमध्ये जे तुम्ही त्याचा कंटेंट टाकणार, जो डेटा टाकणार किंवा तुम्ही जे वेबसाईटवर तुम्हाला जे शो करायचं आहे युजरला ते तुम्ही ते टाकणार, की काही कंटेंट असेल किंवा काही इमेज स्वरूपात असेल, काही कॉलम स्वरूपात असेल किंवा एखादा फॉर्म असेल. हा बॉडीमध्ये तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्याच्यात काय इन्सर्ट करणार. तर हे स्ट्रक्चर झालं आणि हा जस्ट एक विदाउट कलर आणि
जसं स्टॅटिक झाला तर त्याच्यात कलरिंग ॲड करायचं कसं, त्याचं मार्जिन कसं बदलायचं, किंवा इमेज कुठल्या पोझिशनला यायला पाहिजे, त्याची बॉर्डर कशी पाहिजे, त्याला बॉर्डर पाहिजे का नाही पाहिजे, हे डिसाईड करायचं आणि हे फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करायचं काम आपल्याला CSS द्वारा करता येतं. मग CSS काय करतं? CSS आपल्या वेब पेजमध्ये स्टाईल्स ॲड करतं. द स्टाईल्स इन द सेन्स ऑफ CSSचा आपल्याला फाईल तयार करून ठेवता येते. म्हणजे ते आपण HTML मध्ये एम्बेडेड पण करू शकतो. एम्बेडेड म्हणजे HTML कोडमध्येच आपण CSSचा कोड लिहू शकतो किंवा कॉपी करू शकतो. त्यानंतर तुम्ही प्रत्येक टॅग वापरून त्या पर्टिक्युलर टॅगसाठी किंवा पर्टिक्युलर त्या कंटेंटसाठी तुम्ही त्याचा कलर डिसाईड करू शकता. त्याचा कलर कोणता हवा, त्याचं मार्जिन डिसाईड करू शकता. म्हणजे लेफ्ट साईडचं मार्जिन, टॉप साईड, बॉटम साईडचं मार्जिन आणि प्रत्येक ठिकाणचं मार्जिन तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपल्याला येतं बॉर्डर्स. बॉर्डर म्हणजे आता एखादी वेब पेज असेल तर त्याला बॉर्डर म्हणजे द्यायची, नाही द्यायची, किती द्यायची, कशी द्यायची, हे सगळं डिपेंडेंट बॉर्डरमध्ये येतं. त्यानंतर फॉर एक्झाम्पल इमेज येतं. इमेजमध्ये कसं, एखादी मोठी इमेज असेल तर तुम्हाला पूर्ण वेब पेजवरती पाहिजे, किंवा एक छोटी इमेज लेफ्ट साईडवरती पाहिजे किंवा राईट साईडवर पाहिजे, हे सगळं ॲडजस्टमेंट किंवा ते सगळं ॲडिशन CSSद्वारे आपल्याला करता येतात. त्यानंतर जावास्क्रिप्टचं काम येतं. आता जावास्क्रिप्ट आपल्या पिक्चरमध्ये येतो. तर जावास्क्रिप्ट आपल्या वेब पेजवर काय करणार? आता HTML आणि CSS हे तर काय प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. हे जस्ट एक बेसिक आहे. HTML एक स्ट्रक्चर तयार करतो, कॅस्केडिंग साईट त्याला एक वेगळ्या स्टाईल द्यायचं काम करतो. तर मग एक्स्ट्रा फीचर कोण देणार आपल्या वेबसाईटवर? तर ते काम जावास्क्रिप्ट करतं. जावास्क्रिप्ट ॲड प्रोग्रामिंग टू आवर वेब पेज. म्हणजे जे एक्स्ट्रा फीचर असतील ते प्रोग्रामिंग थ्रू आपल्याला जावास्क्रिप्टमधून देता येतात. जावास्क्रिप्ट हे फक्त स्क्रिप्टिंग लँग्वेज नसून आजच्या काळात एक प्रोग्रामिंग लँग्वेज बनली आहे. सुरुवातीच्या काळात जावास्क्रिप्ट हे ॲज अ फक्त फ्रंट एंड किंवा क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून यूज करत होते. पण आता जसं जसं इयर बाय इयर त्याच्यात डेव्हलपमेंट झाली तसं तसं त्याचं युजेस बदलले आणि त्याचं फंक्शनॅलिटी पण बदलल्या. त्यामुळे आता त्याला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून पण कन्सिडर करतात. दुसरं पॉईंट आणि सांगायचं म्हटलं तर जावास्क्रिप्ट ॲड फंक्शनॅलिटी टू द वेब पेज. म्हणजे काय, एखादे इफेक्ट्स असतील किंवा इव्हेंट्स असतील. इफेक्ट्स म्हणजे कसं, जर एखाद्या वेळेला तुम्हाला ड्रॉपडाऊन पाहिजे असेल, एखाद्या बटनवर क्लिक केलं तर त्याला एक इफेक्ट देणार पाहिजे. एक हॉवर इफेक्ट किंवा एक ग्लो इफेक्ट असतो, किंवा पॉपअपचा इफेक्ट असेल, किंवा एखाद्या वेब पेजवर तुम्ही चुकीचं काही इन्सर्ट केला तर ते एरर देतं. अशा प्रकारचे इफेक्ट्स किंवा इव्हेंट्स हे तुम्हाला जावास्क्रिप्टचा यूज करून देता येतात. इव्हेंट्स म्हणजे कसं, आता एखाद्या तुम्ही बटनावर क्लिक केला तर बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय तर हालचाल झाली पाहिजे वेबसाईटवरती किंवा वेब पेजवरती, की तुम्ही फर्दर प्रोसेसिंग करता, किंवा तुम्ही जे फिल केलेला डेटा आहे, जो एंटर केलेला डेटा आहे तो चुकीचा आहे, किंवा तो क्रायटेरियात बसत नाही, किंवा तुमचं जे फॉर्म फिल झालं असेल तर ते फिल झालं का नाही हे पॉपअप द्यायचं आणि हे इव्हेंट क्लिक करायचं काम जावास्क्रिप्टच्या फंक्शनमधून ॲड करता येतं आपल्या वेबसाईटवरती. त्यानंतर पुढचा भाग येतो क्लायंट साईड व्हॅलिडेशन. क्लायंट साईड व्हॅलिडेशन म्हणजे फॉर्मसाठी व्हॅलिडेट करता येतं आपल्याला. हे सगळं झाल्यानंतर मग एक क्वेश्चन येतो की जावास्क्रिप्ट का शिकायचं? म्हणजे बरोबर आहे की वेबसाईटसाठी सगळं काम करतं, पण प्रोफेशनली जर बोलायचं झालं तर का शिकायचं? बिकॉज आत्ताच्या काळात जर पाहिलं तर जावास्क्रिप्ट हे मोस्ट फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पूर्वीच्या काळासारखं आता ते स्क्रिप्टिंग पुरतं लिमिटेड नाही आहे, आता ते बदललेलं आहे. त्याच्यात ते फीचर्स यूज करून भरपूरशा वेगवेगळ्या ॲटोमेशन इंडस्ट्रीमध्ये जावास्क्रिप्ट यूज करता आपल्याला येते. त्यासाठी वाईड रेंज ऑफ यूज म्हणून जावास्क्रिप्ट यूज केलं जातं, म्हणून आताच्या काळात ती एक फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज बनली आहे. तर पुढचं कारण की मोस्टली रिकमेंडेड बाय मेनी कंपनीज. आता ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या जावास्क्रिप्टचा यूज करून बराचसा फायदा करून घेतात आपल्या वेबसाईटवरती, की एक चांगला इंटरफेस दिसला पाहिजे, चांगलं एक फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते पाहिजे वेबसाईटवरती. बरेचसे नवीन टाईपचे जे फीचर्स आहेत ते जावास्क्रिप्टचा यूज करून पण, आणि जे अपडेटेड व्हर्जन जावास्क्रिप्टसाठी आहेत त्याचा यूज करून पण एक मस्तपैकी चांगल्या लेवलची हाय क्वालिटी
वेबसाईट आपल्याला डेव्हलप करता येते. सो म्हणून बऱ्याचशा कंपन्या याला रिकमेंड करतात की तुम्ही जावास्क्रिप्ट शिका किंवा त्यांच्या कंपनीमध्ये जावास्क्रिप्ट डेव्हलपरची ज्यादा रिक्वायरमेंट असते. नॉट ओनली यूज ॲज अ क्लायंट साईड बट ऑल्सो सर्व्हर साईड अँड मच मोर. तेच आपण बोललेलं आहे की आता फक्त स्क्रिप्टिंग लँग्वेज क्लायंटसाठी नाही आहे, आता ते बदलून ते सर्व्हर साईडसाठी पण झालेलं आहे. आणि सर्व्हर साईडसाठी प्रोग्रामिंग करणं आणि बाकीचं पण बरंचसं ॲड केलेलं आहे जावास्क्रिप्टमध्ये, ते आपण पुढं बघणारच आहोत. नाव जावास्क्रिप्ट ऑल्सो कॅन ॲक्ट ॲज अ डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे डायनॅमिक इंटरफेस द्यायचं काम जावास्क्रिप्ट थ्रू होत होतं, आता ते डायनॅमिक प्रोग्रामिंग पण प्रोव्हाइड करतं. म्हणजे जसं सी प्रोग्रामिंगमध्ये जे फंक्शन्स येतात तशी फंक्शनॅलिटी सी प्रोग्रामिंगची C++ची जावा असेल किंवा पायथन असेल, अशा प्रकारे त्याच्यात जे फीचर्स अवेलेबल आहेत तशा प्रकारचे फीचर आपण वेबसाईटवरती पण आपल्याला देता येतं. त्यामुळं हा एक प्लस पॉईंट आहे जावास्क्रिप्टचा. नाव जावास्क्रिप्ट इज अपग्रेडिंग डे बाय डे अँड कॅन एंटर इन टू ॲटोमेशन इंडस्ट्री. ॲटोमेशन इंडस्ट्रीमध्ये पण आता जावास्क्रिप्टचा बराचसा यूज होत आहे. आता ते यूजमध्ये आहे जास्त. तर ह्यासाठी जावास्क्रिप्ट आपल्याला शिकायला पाहिजे. मग कारण आहे की ते फेमस काय आहे एवढं, की जास्त जी कंपनीज आहेत ते जास्त रिकमेंडेड का करतात, की त्याचा काय फीचर्स आहेत ते बघूया. पहिली गोष्ट तर जावा आणि जावास्क्रिप्ट ह्यात सिमिलॅरिटी नाही, कारण जावा ही पहिल्यापासून प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे आणि ती स्टँड अलोन आहे. त्यामुळं आता स्टँड अलोन म्हणजे काय, आपण म्हणजे कसं, जर एखाद्या वेळेला तुम्ही जावा तुमच्या कम्प्युटर PC लॅपटॉपवरती तुम्ही इन्स्टॉल केली असेल तर तुम्ही डायरेक्ट इन्स्टॉल करून सेटअप मारून त्यात प्रोग्रामिंग करून तुम्ही त्याचं एक्झिक्यूट करू शकता आणि तुम्हाला आउटपुट त्याच्यातून येतं. यासाठी जावामध्ये तुम्हाला एक्स्ट्राच्या कोणत्याही लँग्वेजेस किंवा बाकीचे जास्त यूज करायला लागत नाही. पण तेच जावास्क्रिप्टमध्ये म्हटला तर जावास्क्रिप्ट ही स्टँड अलोन नाही आहे. कारण जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी किंवा जावास्क्रिप्ट एखाद्या वेबसाईट किंवा वेब ॲप्लिकेशनमध्ये जर प्रोव्हाइड करायचं असेल, त्याचा कोड राईट करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी HTML CSSचं जे स्ट्रक्चर आहे ते असणं गरजेचं आहे. त्यासाठी जावास्क्रिप्ट स्वतः काम करत नाही किंवा जावास्क्रिप्ट तुम्ही इन्स्टॉल केला तर इन्स्टॉल जावास्क्रिप्ट असं काय होत नाही. त्याचा सेपरेट कोड असतो, ती स्क्रिप्ट असते, ती फक्त जे मेन कोड आहे बेस कोड त्याच्यात लिहूनच ते एक्झिक्यूट करता येते. म्हणून जावा आणि जावास्क्रिप्ट हे वेगळं आहे. मग का फेमस आहे तर हे फक्त क्लायंट साईडसाठी आता लिमिटेड नाही आहे, त्याचं फीचर्स बरेचसे वाढलेले आहेत. त्यामुळे व्हरायटी ऑफ आपल्याला काम जावास्क्रिप्ट थ्रू करता येते, हा एक प्लस पॉईंट आहे. न्यू इव्हॅल्युएशन हॅज टेकन प्लेस. म्हणजे डे बाय डे, इयर बाय इयर त्याच्यात बदल असे झालेले आहेत की ते लिमिटेड राहत नाही. त्याच्यात भरपूरसे आपल्याला फंक्शनॅलिटी मिळालेले आहेत आणि ते भरपूर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याला यूजमध्ये आणता येतं. Nowadays JavaScript is so much changed and updated. म्हणजे तेच आहे. Also used for server side programming, to create desktop application, to create Android application, also to use for create iOS application. म्हणजे हेच आहे की पहिला फक्त ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज फक्त क्लायंट साईडसाठी यूज केले जातात, त्यावेळेला ते फक्त लिमिटेड होतं. पण त्यात इव्हॉल्युशन एवढं झालं की नंतर ते क्लायंट साईड प्लस सर्व्हर साईड प्रोग्रामिंग आलं, त्यानंतर वेबसाईटसाठी पण आलं, वेब डेव्हलपमेंटसाठी पण आलं, वेब ॲप्लिकेशनसाठी पण आलं, आता डेस्कटॉप ॲप्लिकेशनसाठी म्हणजे .exe आपण जी डेस्कटॉपवरती आपण यूज करतो, जे सॉफ्टवेअर्स असतील त्याच्यात पण यूज केलं जातं. जे आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन यूज करतो .apk असतं, जे प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल असतं, त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात जावास्क्रिप्टचा यूज झालेला असतो. आणि तेच यानंतर iOS म्हणजेच आयफोनसाठी ॲपल स्टोअरमध्ये पण आपल्याला ॲप्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये पण जावास्क्रिप्टचा थोडाफार यूज केला जातो. आणि आता जावास्क्रिप्ट एवढं ड्रास्टिक चेंज झालेलं आहे की बऱ्याचशा फ्युचरमध्ये त्याचं इव्हॉल्युशन होणं बाकी पण आहे आणि अजून होत पण आहे. मग पुढचा क्वेश्चन येते आपल्याकडं की एवढं सगळं झाल्यावर जावास्क्रिप्ट आपण यूज कसं करायची किंवा इम्प्लिमेंट कसे करायचे.
तर फर्स्ट पॉईंट येतं, इम्प्लिमेंट करण्याच्या वेळेला आपल्याला डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजेच DOM कन्सिडर करावा लागतो. तर DOM कसं काम करतं, तर DOM मध्ये आपल्याला 3 असतात ते लँग्वेज. एक मार्कअप लँग्वेज, एक स्टाईल शीट आणि आपली जावास्क्रिप्ट. HTML, CSS आणि JS हे काय असतं आपण बघितलेलं आहे. आता एक शॉर्टमध्ये त्याचं बघूया. HTML ही काय प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे, त्यामुळं वेबसाईटवर आपल्याला प्रोग्रामिंग करता येत नाही. त्यानंतर HTML मध्ये आपल्याला इफ, एल्स अशा प्रकारच्या कोणत्याही स्टेटमेंट किंवा कंडिशन्स आपल्याला यूज करता येत नाहीत. आणि HTML मध्ये UPS कन्सेप्ट पण वापरता येत नाहीत. UPS म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. हा HTML मध्ये फीचर्स अवेलेबल नाही आहे. ओनली यूज्ड टू मेक स्ट्रक्चर ऑफ अ वेबसाईट, म्हणजे फक्त स्ट्रक्चरवर लिमिटेड आहे. तर पुढचा पॉईंट येतो CSS. CSS मध्ये काय असणार, तर हे काय करतं, एनहान्स वेब पेज, म्हणजे वेब पेज फक्त एनहान्समेंट करतं की जेणेकरून त्याला एक चांगला लुक येईल. ते फक्त कस्टमाइज करायचं काम CSS करतं. व्हरायटी ऑफ स्टाईल ॲड करता येतात, व्हरायटी ऑफ डिझाईन्स ॲड करता येतात, म्हणजे कलरिंग किंवा मार्जिन थ्रू आपल्याला त्याचं कस्टमायझेशन करता येतं. आणि एक चांगलं कलर ग्रेडिंग यूज करून आपल्याला ती युजर फ्रेंडली करता येते आणि ती चांगली दिसत असं फक्त करता येते. तर JSचा काय फायदा, JS म्हणजे जावास्क्रिप्टचा काय फायदा. जावास्क्रिप्ट काय काय करू शकतं, तर ते HTML एलिमेंट, ॲट्रिब्यूट, CSS याच्या कोणत्याही, म्हणजे HTML आणि CSS जे कोड आहे त्याच्यात ते कोणत्याही पॉईंटला आपल्याला ते मॉडिफाय करता येतं, त्याच्यात बदल करता येतो. हा फायदा जावास्क्रिप्टचा आहे. प्लस जावास्क्रिप्ट आपल्याला प्रोग्रामिंग ॲड करायची फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते. त्यानंतर वेगवेगळ्या फंक्शनॅलिटी ॲड करायची आपल्याला एक फायदा मिळतो. आणि जे डायनॅमिक फीचर्स असतात, जे डायनॅमिक फीचर अवेलेबल ऑलरेडी CSS आणि HTML मध्ये नसतात, ते डायनॅमिक फीचर्स, ते डायनॅमिक जे इफेक्ट्स असतात ते जावास्क्रिप्ट थ्रू आपल्याला त्या वेब पेजवरती देता येतात. आता डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल कसं काम करतं, म्हणजेच DOM कसं काम करतं. आता लेफ्ट साईडला बघत आहे आपण की हा एक HTML कोड आहे. हा HTML कोड जस्ट बेसिक. तर यात कसं आता टॅग्स वापरलेले आहेत. HTMLचं डॉक्युमेंट ज्यावेळेला आपण असेल त्यावेळेला HTML हा टॅग लिहितो, HTML क्लोज करतो. हेड टॅग असेल, बॉडी टॅग असेल, डिव्हिजन टॅग असेल, हा आपण लेफ्ट साईडच्या HTML डॉक्युमेंटमध्ये बघू शकतो. आणि ते जो बेसिक कोड रिटर्न केलेला आहे आपण, त्याचं आउटपुट आपल्याला राईट साईडमध्ये इंटरनेट ब्राउझरवरती दिसतं. म्हणजेच हेडिंगमध्ये जे काय असेल ते हेडिंग, त्याचं टॅग्स, त्याचं पॅराग्राफ्स, त्याचं डिव्हिजन, ह्याचं आउटपुट जे येईल ते आपल्या इंटरनेट ब्राउझरवरती येतं. पण हे कसं आहे, फक्त स्ट्रक्चर आहे की याच्यात कलरिंग नाही, मार्जिन ॲडजस्टमेंट नाही, किंवा एखादा कोणताही इफेक्ट नाही, किंवा ते इंटरॅक्टिव्ह दिसत नाही. ते फक्त असं ॲज अ टेक्स्ट सारखं दिसतं. हे फक्त HTMLचं काम आहे, ते असं HTML मध्ये असं फक्त दिसतं. तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हे काय असेल तर थोडे डिटेल्समध्ये आपण बघूया. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल इज ट्री स्ट्रक्चर्ड मॉडेल. म्हणजे कसं, एखादं ट्री टाईप ह्याचं स्ट्रक्चर तयार केलं, ते ऑटोमॅटिक सिस्टीममध्ये तयार होतं. ते आपण पुढे बघणार आहोत. ईच टॅग फ्रॉम HTML ॲक्ट्स लाईक अन ऑब्जेक्ट इन द DOM, म्हणजे DOM. म्हणजे जे HTML मध्ये आपल्याला सेपरेट टॅग्स असतात जे आपण रिटर्न केलेले असतात, ते टॅग्स HTML मधले टॅग्स जे आहेत ते ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये आपण ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो. referred from HTML code as hierarchy and the nodes seen in the written code. म्हणजे हा आहे ट्री स्ट्रक्चर व्ह्यू ऑफ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. तर स्टार्ट पासून कसं एखाद्या ट्री प्रमाणे असतं, म्हणजे एक बेस नोड असतो, म्हणजे एक कोड असतं त्याच्या फांद्या असतात, तशा प्रकारे इथं नोड्स तयार केले जातात. ते नोड्स बेस नोड एक असतो आणि त्याला सब नोड्स असतात. म्हणजे मेन जे डॉक्युमेंट असतं ते HTML डॉक्युमेंट असतं. मग HTML डॉक्युमेंटमध्ये HTML हा मेन नोड असतो आणि त्याच्या आतलं जे प्रोग्रामिंग आपण किंवा जे आपण मार्कअप लँग्वेजसाठी टॅग्स देतो, ते इंडिव्हिज्युअल टॅग्स हे ॲज अ नोड म्हणून कन्सिडर करतात, ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतात. आणि त्या ऑब्जेक्टचा वापर करून जे DOM आहे ते ट्री स्ट्रक्चर तयार करतं आणि त्यानुसार त्याचं सिस्टमॅटिकली त्याचं आतल्यात त्याचं प्रोग्रामिंग, त्याचं वर्किंग होतं. तर कसं, जे हेड आहे तो ॲज अ नोड कन्सिडर करता येतो आणि जे हेडिंगमध्ये जे आपण टायटल देणार ते त्याचा सब नोड होतो. आणि जे टायटल देणार त्याचं जे टेक्स्ट आहे ते ॲज अ माय टायटल म्हणून आपल्याला शो होणार.
हा माय टायटल म्हणून याचं शो होणार. मग त्यानंतर इकडे जर बघितला तर हे बॉडी टॅग येते. बॉडी टॅगमध्ये बरंचसं आपल्याला येते. हा आहे मेन हेडिंग, हा आहे डिव्हिजन टॅग 1 आणि हा डिव्हिजन टॅग आहे 2. तर डिव्हिजन टॅगमध्ये आपण काय पहिला पॅराग्राफ लिहिलेला आहे आणि ह्या डिव्हिजन टॅग 2 मध्ये काय दुसरा पॅराग्राफ लिहिलेला आहे. आणि जो पहिल्या पॅराग्राफमध्ये जो आपला कंटेंट असेल, जो डेटा असेल, तो आपल्याला टॅग 1 मध्ये दिसणार आहे. आणि सेम जसं डिव्हिजन 1 आहे तसं डिव्हिजन 2 आहे. आणि जो डिव्हिजन 2 मध्ये जे आपल्याला डेटा आहे त्या डिव्हिजन 2 मध्ये इथं आपल्याला क्लास क्रिएट केलेला आहे. तर ते क्लास कसं असतं, काय असतं ते आपण पुढे शिकणार आहे. मग तसं सेम डेटा जो डिव्हिजन 1 मध्ये आहे तसा डिव्हिजन 2 मध्ये पण असणार आहे. तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हे कसं आलं, तर हे बेस कसं आहे, तर हे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमधला जे डॉक्युमेंट रेफर केला आहे तो रेफर्ड फ्रॉम HTML डॉक्युमेंट, म्हणजे याच्यात HTML डॉक्युमेंटचा वापर केला आहे, त्यामुळं स्टार्टिंगचं नाव आहे त्याचं डॉक्युमेंट. पुढं ऑब्जेक्ट नाव कसं आला, तर जे HTML टॅग्स आहेत, जे HTMLचे टॅग्स आहेत अवेलेबल, ते टॅग्स काय करतात, जे HTMLचे ईच टॅग आहेत ते डॉक्युमेंट ऑब्जेक्टमध्ये ऑब्जेक्ट म्हणून काम करतात. त्यासाठी HTML टॅग्सला ऑब्जेक्ट असं म्हणतात. त्यामुळं ते डॉक्युमेंट आणि ऑब्जेक्ट, आणि हा एक मॉडेल आहे त्यामुळे याचं नाव मॉडेल.